हॅलो फ्रेंड्स, आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण जे एनसेम एक्झाम एक 8-15 दिवसांनी आपण देणार आहात, तर त्या एनसेम एक्झामचा पॅटर्न हा कसा असेल, कुठल्या युनिटवर कुठले क्वेश्चन त्या ठिकाणी असतील आणि सर्वसाधारण याची मदत आपल्याला कशी होईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघूया आपण आता हे एनसेम क्वेश्चन पेपर पॅटर्न. तर सर्वात सुरुवातीला इंजिनिअरिंग फिजिक्समध्ये क्वेश्चन नंबर 1 जो आहे, क्वेश्चन नंबर 1 हा पूर्णपणे MCQ टाईप क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे. प्रत्येक युनिटवर 2 MCQ म्हणजे 5 युनिट आपल्याकडे आहेत आणि प्रत्येक युनिटवर 2 MCQ म्हणजे टोटल 10 MCQ आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातील आणि प्रत्येक MCQ ला 1 मार्क असेल. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 ला टोटल 10 मार्क आहेत. 70 पैकी आपली एनसेम क्वेश्चन पेपर असणार आहे आणि 70 मधले 10 मार्क जे आहेत हे क्वेश्चन नंबर 1 साठी आहेत आणि क्वेश्चन नंबर 1 हा कंपल्सरी आहे. क्वेश्चन नंबर 1 ला ऑर 2, 3, 4 असं काही नसून क्वेश्चन नंबर 1 हा पूर्णपणे मॅन्डेटरी आहे. म्हणजे तो आपल्याला सेपरेटली अटेम्प्ट या ठिकाणी करायचा आहे आणि क्वेश्चन नंबर 1 मध्ये सर्वसाधारण आपल्या अभ्यासावर आधारितच क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहेत आणि अतिशय सोपे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेले असतील. तर क्वेश्चन नंबर 1 MCQ त्याला जे मार्क आहेत 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 1 MCQ. आता यानंतर क्वेश्चन नंबर 10 यामध्ये क्वेश्चन नंबर 2A जो आहे याला 6 मार्क्स. क्वेश्चन नंबर 2B जो आहे याला 3 मार्क्स. क्वेश्चन नंबर 2C जो आहे याला परत 3 मार्क्स. अशा प्रकारे या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन असेल. क्वेश्चन 2 और क्वेश्चन 3 या ठिकाणी आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे. तर त्यावेळेस आपण इथेच खाली लिहूया क्वेश्चन 2 और क्वेश्चन 3. सो क्वेश्चन 3 जो आहे क्वेश्चन 3A याला 6 मार्क्स या ठिकाणी असतील. क्वेश्चन 3B याला परत 10 मार्क असतील. क्वेश्चन नंबर 3C याला परत या ठिकाणी 10 मार्क असतील. म्हणजे क्वेश्चन 1 झाल्यानंतर 2 और 3. आता 2 और 3 म्हटल्यानंतर एकतर 2 ABC आपण पूर्णपणे सॉल्व्ह केला पाहिजे किंवा क्वेश्चन नंबर 3 ABC हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला पाहिजे. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2B आणि क्वेश्चन नंबर 3AB अशा प्रकारे सॉल्व्ह करता येणार नाही. जरी आपण सॉल्व्ह केला असेल तरी सुद्धा ज्या प्रश्नाला जास्त मार्क असतील तो प्रश्न तुमच्या मार्कांमध्ये कॅरी केला जाईल आणि ज्याला कमी मार्क असतील तो ऑप्शन म्हणून त्या ठिकाणी बेरजेत त्या ठिकाणी पकडला जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक कन्फ्युजन होतं. आपण परीक्षेला बसतो, परीक्षेला बसल्यानंतर साहजिक थोडंसं एक मनात आपलं नाही म्हटलं तर थोडंसं ताणतणाव असतो किंवा ताणतणाव या शब्दाचा अर्थ म्हणजे थोडंसं टेन्शन आपल्याला असतं त्या पेपरबद्दल आणि पेपर आपल्या समोर आल्यानंतर आपण रिलॅक्स व्हायचंय, व्यवस्थित क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी वाचायची आणि मग आपल्याला ते लक्षात येईल क्वेश्चन 2 और 3 आहे त्यापैकी एक आपल्याला सोडवायचंय. त्यामुळे थोडासा गोंधळ जर झाला तर आपण काय करतो, क्वेश्चन 2 पण सॉल्व्ह करतो, क्वेश्चन 3 पण सॉल्व्ह करतो. जरी आपल्याला चांगले मार्क पडणार आहेत परंतु त्यामध्ये आपला टाइम जो आहे तो जास्त जाण्याची शक्यता आहे आणि मग शेवटी आपला टाइम पुरण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे क्वेश्चन 2 और 3 अशा प्रकारे आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे. हे झाल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे क्वेश्चन 4 और क्वेश्चन नंबर 5 सेम स्ट्रक्चर. क्वेश्चन नंबर 4A-B-C. क्वेश्चन नंबर 4A 6 मार्क्स. क्वेश्चन नंबर 4B 3 मार्क्स. क्वेश्चन नंबर 4C 3 मार्क्स. त्याच्यानंतर क्वेश्चन 4 ला सुद्धा और क्वेश्चन आहे म्हणून
क्वेश्चन नंबर 4 और क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 4 और क्वेश्चन नंबर 5 ए या ठिकाणी 6 मार्क आहेत. क्वेश्चन नंबर 5 बी या ठिकाणी 3 मार्क्स आहेत. क्वेश्चन नंबर 5 सी या ठिकाणी 3 मार्क आहेत. तर 2 और 3 बघितल्यानंतर पुढची जी पेअर ऑफ क्वेश्चन आहे ती कुठली आहे? 4 और 5. मग सेम टेक्निक आपल्याला जो क्वेश्चन या ठिकाणी जास्तीत जास्त सोपा आणि लिहिण्यामध्ये टाइम सेव्हिंग वाटतो तो आपण निवडून या ठिकाणी सॉल्व्ह केला तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी फायदा होतो. तर अशा प्रकारे 2, 3, 4, 5 आणि यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 ए 6 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर 6 बी 3 मार्काला असतो. क्वेश्चन नंबर 6 सी 3 मार्काला असतो. 2 और 3, 4 और 5 याप्रमाणे 6 और 7 और 7 अशा प्रकारे आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला असेल. क्वेश्चन नंबर 7 ए परत त्याला 6 मार्क आहेत. क्वेश्चन नंबर 7 बी याला 3 मार्क आहेत. क्वेश्चन नंबर 7 सी याला परत 3 मार्क आहेत. मग इथे पण आपल्याला तेच टेक्निक वापरायचं आहे, 6 किंवा 7, 6 और 7. पुढचा प्रश्न येणार आहे क्वेश्चन नंबर 8. परत त्या ठिकाणी ए अगेन इट इज 6 मार्क्स. क्वेश्चन नंबर 8 बी अगेन 3 मार्क्स. क्वेश्चन नंबर 8 सी परत एकदा 3 मार्क. आणि क्वेश्चन नंबर 8 साठी क्वेश्चन नंबर 9 हा ऑप्शनल आहे. क्वेश्चन नंबर 9 आपल्याला सोडवू शकता किंवा आपल्या चॉईसनुसार आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. क्वेश्चन नंबर 9 मध्ये 6 मार्क्स, नंतर 3 मार्क्स, नंतर परत 3 मार्क्स. अशा प्रकारे क्वेश्चन पेपरचं आपलं पॅटर्न 2024 पॅटर्न हा असा असेल. 2 और 3, 4 और 5, 6 और 7, 8 और 9. आता पुढचे जे 2 क्वेश्चन आहेत पेअर ऑफ क्वेश्चन, क्वेश्चन 10 आणि 11. तर इथे नीट लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 10 ए 6 मार्क्स. क्वेश्चन नंबर 10 बी 6 मार्क्स. त्याला और जो आहे क्वेश्चन नंबर 11 एक तर क्वेश्चन नंबर 10 सोडवा किंवा क्वेश्चन नंबर 11 तुम्ही सॉल्व्ह करू शकता. क्वेश्चन नंबर 11 ए परत त्याला आहेत 6 मार्क आणि क्वेश्चन नंबर 11 बी परत आहे त्याला 6 मार्क. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन 2 टू क्वेश्चन नंबर 9 जर आपण बघितलं तर प्रत्येक क्वेश्चन मध्ये 3 बीट आहेत ए बी सी. मात्र क्वेश्चन 10 आणि 11 याच्यामध्ये 2च बीट आहेत ए बी. क्वेश्चन नंबर 10 आणि क्वेश्चन नंबर 11 ए अँड क्वेश्चन नंबर 10 और क्वेश्चन नंबर 11 अशा प्रकारे क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर या ठिकाणी असणार आहे. त्यामध्ये टोटल क्वेश्चन नंबर 1 प्लस 5 क्वेश्चन असतील इच ऑफ 12 मार्क्स. 2 and 12 5 is 60 प्लस 10 मार्क्स ऑफ फर्स्ट क्वेश्चन दॅट इज 70. जर ओव्हरऑल विचार केला आपण तर 70 मार्काच्या क्वेश्चन पेपरमध्ये जो 60 मार्काचा सेक्शन आहे त्याला पूर्णपणे 60 मार्काचं पण ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे 120 अधिक 10 130 मार्काची ही क्वेश्चन पेपर आहे. आणि आपल्या चॉईसनुसार आणि आपल्या तयारीनुसार आपण क्वेश्चन या ठिकाणी निवडायचा आहे.